सध्याचे जग हे स्पर्धेच आहे. प्रत्येकाची प्रचंड धावपळ, कामाचा व्याप व वेळेची कमतरता. क्षणभरही वेळ न दवडता प्रत्येकजण घरी कधी पोहोचेल या विचारात असतो. मात्र अलीकडे लग्नकार्य, दशक्रिया विधी, वाढदिवस या कार्यक्रमाला होणारे आशीर्वाद, श्रद्धांजली भाषणे, वाढदिवसाच्या शुभेच्छा यासाठी पूर्वी अर्धा पाऊण तास भाषणे चालायची. सर्व आपल्या जवळचा कार्यक्रम, घरचा कार्यक्रम समजून मनस्थिती नसताना कार्यक्रमाला थांबायचे. मात्र काळ बदलत चाललाय. सकाळी 8 वाजता दशक्रिया विधी संपन्न होऊन काकस्पर्शही होतो. दुःखित कुटुंब दुःखात असतानाही काकस्पर्श झाल्याचा आनंद मनातून व्यक्त करतो. मात्र प्रवचन संपल्यानंतर 1 तास चालणाऱ्या भाषणांनी महिला वर्गासह ग्रामस्थ संतप्त होतात. मात्र अकोले तालुक्यातील औरंगपूर गावाने श्रद्धांजलीच्या भाषणांवर बहिष्कार टाकत नवा पांडा समाजासमोर घालून दिलाय. त्याची सुरुवात वाळुंज परिसरातील स्वर्गीय विठ्ठलदादा वाळुंज व ज्येष्ठ माता स्वर्गीय ठकूबाई भीमाजी वाळुंज यांच्या दशक्रियानिमित्त 2 ते 2.5 हजार ग्रामस्थ, नातेवाईक व महिला भगिनी हजर होत्या. यावेळी गावातील जाणकारांनी भाषणे कोणाकोणाची घ्यायची यापेक्षा भाषणे घ्यायची नाही असा ठराव चर्चेतून सुनील वाळुंज यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. यावर सर्वांनी या उपक्रमाचे टाळ्या वाजवून स्वागत केले. हाच आदर्श इतर गावांनीही आपल्या ग्रामसभेत घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नेते शंकरराव वाळुंज यांनी यापुढे लग्नकार्यात आशीर्वाद देण्याची प्रथा बंद करावी असे स्टार न्यूजशी बोलताना सांगितले. यावेळी नवनाथ वाळुंज यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी गावातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, दूध संस्थांचे पदाधिकारी, भजनी मंडळ, त्याचबरोबर ओंकारेश्वर ट्रस्ट यांनी या गोष्टीला पाठिंबा दिला. आज आमच्या गावामध्ये दशक्रियाच्या विधीच्या निमित्तानं जो काही श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामधील मान्यवर या ठिकाणी येत असतात. ते या ठिकाणी श्रद्धांजली वाहत असतात. श्रद्धांजली वाहत असताना बऱ्याच लोकांना या ठिकाणी वेळ नसतो आणि म्हणून आज आमच्या गावानं या ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. यापुढे कुठल्याही प्रकारची श्रद्धांजली आपल्या गावामध्ये मान्यवर पाहुण्यांची किंवा कुठल्याही व्यक्तीची असेल ती या ठिकाणी गावामध्ये व्हायची नाही. त्या कुटुंबाची माहिती या ठिकाणी आपण एकत्र लिहून किंवा वाचून किंवा सांगून या ठिकाणी समाजापर्यंत पोहोचवायची आहे. जुन्या पिढीतील लोकांची माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत गेली पाहिजे. औरंगपूर एक आदर्श गाव आहे. या आदर्श गावापासून ही श्रद्धांजलीची परंपरा या ठिकाणी आम्ही बंद करण्याचा निर्णय आज घेतलेला आहे. सर्व आलेल्या पाहुण्यांनी सुद्धा या श्रद्धांजली बंद कार्यक्रमाचं अतिशय जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे, स्वागत केलेलं आहे. 2 ते 2.5 हजार लोक आज कार्यक्रम आज जवळजवळ या ठिकाणी या कार्यक्रमाला 2 ते 2.5 हजार लोक उपस्थित असताना कोणत्याही राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली नाही. या ठिकाणी त्या मान्यवरांमध्ये सर्व राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यांनीसुद्धा या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्याचा आग्रह धरला नाही. उलट त्यांनी आमच्या या श्रद्धांजली बंद कार्यक्रमाचं अतिशय मनापासून कौतुक केलेलं आहे. आणि असंच यापुढे आमच्या गावामध्ये कुठल्याही दशक्रियाच्या विधीला श्रद्धांजली होणार नाही अशा प्रकारची आम्ही ग्वाही देतो. अशा प्रकारची परंपरा या ठिकाणी दुसऱ्याही गावांनी राबवावी जेणेकरून लोकांचा वेळ वाचेल. सामाजिक कार्यामध्ये लोक या ठिकाणी उडवून येतात. सर्वजण या ठिकाणी मान्यवर राहत असतात. प्रत्येकाला या ठिकाणी श्रद्धांजली व्हायची असते. म्हणून आजूबाजूच्या गावाच्या लोकांनी सुद्धा अशा प्रकारचा विचार या ठिकाणी केला पाहिजे आणि श्रद्धांजलीचे कार्यक्रम या ठिकाणी बंद झाले पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा घेतला पाहिजे अशी आमच्यासारख्यांची आम्ही. आज 28/3/2024 मध्ये आमच्या गावात 2 डावे होते, ठकूबाजी आणि विठ्ठलदादा वाळुंज. किमान 2 ते 3 हजार लोक डाव्यासाठी आलेले होते. आमच्या गावाने निर्णय घेतला श्रद्धांजली व्हायची नाही, टाईम वेस्ट जातो आणि कोणाला काही माहिती नसताना ती समोरच्याने सांगितली म्हणून तो तीच रिपीट करतो. 30-4 बाऱ्यात तेच श्रद्धांजली होत्या. म्हणून आमच्या गावाने असा एक निर्णय घेतला तर कुठल्याही प्रकारची श्रद्धांजली नाही. गावातल्या कोणत्याही एका माणसाने उठून त्या कुटुंबाबद्दल माहिती द्यायची आणि प्रसारण घेऊन
दहाव्याचा कार्यक्रम संपवायचा असा आमच्या गावाने अतिशय योग्य असा निर्णय घेतला. आमच्या गावाने असा निर्णय घेतला तसंच बाकीच्या गावांनी घ्यावा अशी आमची विनंती. स्टार न्यूजसाठी भाऊसाहेब वागचौरे, अकोले.